ईद ए मिलादुन्नबी व नबी पैगंबर जयंतीनिमित्त सोलापुरातील 7 रस्ता परिसरात दरवर्षी भव्य देखाव्याचे आयोजन केले जाते। गेली तब्बल 17 वर्षे युथ प्राईड ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष समीर शेख हा उपक्रम सातत्याने राबवत आहेत। यंदाच्या वर्षीचा देखावा केवळ आकर्षकच नव्हे तर सामाजिक संदेश देणारा ठरला असून तो सोलापूरकरांमध्ये चर्चेचा मुख्य विषय बनलाय। समीर शेख यांनी त्यांच्या मोठ्या बंधू आसिफ शेख यांच्या पावलावर पाऊल ठेवत समाजकारणाची परंपरा पुढे नेली आहे। केवळ धार्मिक सोहळ्यापुरते मर्यादित न राहता त्यांनी सर्व धर्मियांना सोबत घेऊन सामाजिक सलोखा टिकवण्यावर भर दिला। त्यामुळे युथ प्राईड ग्रुपचा देखावा हा केवळ कलात्मकतेचे प्रदर्शन नसून एकतेचा संदेश देणारा मंच ठरतो। युथ प्राईड ग्रुपने गेल्या अनेक वर्षात विविध सामाजिक उपक्रम राबवलेत। गरजूंसाठी अन्नदान, वस्त्र वाटप, आरोग्य शिबिरे यांसारख्या उपक्रमातून हजारो कुटुंबांना मदतीचा हात देण्यात आलाय। त्यामुळे समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या ग्रुपने केला आहे। ईद ए मिलादुन्नबी निमित्त सजवलेल्या यंदाचा देखावा पाहण्यासाठी परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती। विविध वयोगटातील लोकांनी उत्साहाने सहभाग घेतला। सोलापुरातील विविध समाज घटकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले। समीर शेख यांचा हा उपक्रम सोलापुरातील तरुणांसाठी एक प्रेरणादायी आदर्श ठरत आहे। धार्मिक आणि सामाजिक कार्याचा संगम घडवून आणत समाजात एकोपा आणि ऐक्य वाढवणे हेच या देखाव्याचे वैशिष्ट्य आहे। नागरिकांच्या प्रतिक्रिया लक्षात घेता यंदाच्या देखाव्याने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की समाजात एकतेचा संदेश देण्यासाठी कला आणि संस्कृती हे प्रभावी माध्यम ठरू शकतात।
म्हणून एवढं आहे की समीरभाई आणि त्यांचे बंधू दोघं माझे कौटुंबिक नातं होतं. नेहमी मला त्यांनी सहकार्याची भूमिका ठेवल्या, कुठल्या पक्षात असू दे नसू दे. जिथं दिलीप माने असतील तिथं त्यांनी माझ्या पाठीशी आतापर्यंत राहिलेलं आहे. माझं एक कर्तव्य आहे की एक मोठा भाऊ म्हणून समीरभाईच्या पाठीशी उभा राहायचं. नेहमीच समाजकार्य करत असताना 10-12 वर्ष सातत्याने काम करायचं आणि निश्चित माणसाची अपेक्षा असते की आपण समाजात कार्य करत असताना आपल्याला एक राजकीय एक सामाजिक व्यासपीठ पाहिजे. तर व्यासपीठ पाहिजे असताना आपण एखाद्या अधिकार पदावर असला तर आपण समाजाची जास्त सेवा करू शकतो याची मला कल्पना आहे. पण हे आताचं सध्याचं घडीचं राजकारण बघितलं तर एकमेकाला सहकार्य करण्यापेक्षा आता जेवढी जर व्यासपीठावरची आपण सहकार्याची भूमिका ठेवली तर समीरभाईला कुठलीच अडचण येणार नाही. आज त्यांना शुभेच्छा देतो. आपण असं न्यूज करून राबवावं. जेवढं काय दिलीप मानेच्या माध्यमातून तुम्हाला सहकार्याची भूमिका असतील निश्चितपणे करीन एवढं आज आश्वासन देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराज. धान्य व धान्य वो अनाथ आश्रम बच्चंदा को स्कूल किट हर साल देते हैं और मेरे दोस्त मेरे चाहने वाले जितने भी लोग एक 1.5 घंटा ठहर के प्रोग्राम देख रहे हैं उनका मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ. बस ऐसी मोहब्बत मेरे पर रखो. बस ऐसा बोल के मेरी बात खत्म करता हूँ. अस्सलाम.